जनतेचा आवाज महाराष्ट्र पंचा माध्यमातून। नमस्कार, महाराष्ट्र पंच न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। मी नाजिम सिद्दीकी। पाहूया शहरातील ताज्या घडामोडी। परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री मेघना दीदी बोर्डीकर यांचं 10 तारखेला वाढदिवस होता। त्या वाढदिवसानिमित्त त्यांचे कार्यकर्त्यांनी त्या 10 तारखेला स्त्री रुग्णालयामध्ये जी मुलगी जन्माला येईल त्या मुलीला एक चांदीची चैन, तिच्या आईला लुगडं व बाळाला लेकरं असा गिफ्ट त्यांच्याकडनं त्यांच्या कार्यकर्त्यांनी आज स्त्री रुग्णालय दवाखान्यामध्ये हे गिफ्ट 12 मुली जन्मल्या होत्या 10 तारखेला। त्यांना हे गिफ्ट देताना थोडं पुढे या, पुढे या, पुढे एक मिनिट या ताई या सावित्री या या आता नाही बा ठीक आहे घ्या चला इकडे घ्या ओके। किती राहिले घ्यायचं असं नव्हतं की दिदी यायला म्हणून आम्ही करत होतो। आमचं पहिलंच ठरवलं की आम्ही बॅनर वगैरे लावणार नाही। आम्ही असंच केलं की मॅसेज बी चांगला जाईल आणि एक प्रोत्साहनही भेटेल की आपण मुलीचा त्याला बोर्डीकर साहेबांना 5 मुलगा नाही, मुलगी पण एक राजकीय वारसा खंबीरपणे चालू शकते हे दिदीकडून। सर, आपण या हॉस्पिटलचे सीएस आहात, आपल्याला या उपक्रमाबद्दल काय वाटलंय आज? फारच तो उपक्रम आहे। पूर्ण समाजामध्ये एक चांगला संदेश याद्वारे मिळत आहे। स्त्री जन्माचं स्वागत करणं ही फार चांगली गोष्ट आहे आणि समाजामध्ये प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक आघाडीच्या ठिकाणी आजकाल महिलांचा वाढता सहभाग होऊन खरंच आनंदाची गोष्ट आहे। आलेल्या स्त्रीचं जन्माचं स्वागत जन्म झाल्यावर करणं ही फार चांगली गोष्ट आहे। सर्व पालकांनी याबद्दल फॉलोअप घ्यायला पाहिजे, याच्यातून शिकवण घ्यायला पाहिजे आणि या कार्यक्रमाबद्दल मी सर्वांचे धन्यवाद मानतो। महिला रुग्णालयामध्ये येऊन त्यांनी प्राधान्याने महिलांचं बाळांचं स्वागत केलं, त्यामुळे सर्वांचे धन्यवाद। मॅडम, आपण एक स्त्री आहात आणि नंतर डॉक्टर आहात, लेडीज, आणि हे मॅडमची जी संकल्पना आहे, मॅडमच्या सहकार्यांनी हे जे संकल्पना केली, मुलगी जन्माला आली, याच्यावर आपलं काय म्हणणं आहे? सर्वप्रथम पालकमंत्री मेघना दीदी साकोरे बोर्डीकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। मॅडमच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागातर्फे जिल्हा रुग्णालय, स्त्री रुग्णालय आम्ही अतिशय चांगले उत्कृष्ट रुग्णसेवा कशी देता येईल यासाठी प्रयत्नशील आहोत। स्त्री काहीही करू शकते, घर चालवण्यापासून देश चालवण्यापर्यंत आज कोणतीही गोष्ट अशक्य नाही हे प्रत्येक स्त्रीने दाखवून दिलेलं आहे। आपण बघतच आहोत, दीदींच्या मार्गदर्शनाखाली परभणी जिल्ह्याचा सुद्धा विकास अतिशय चांगला होत आहे। 10 एप्रिल रोजी जिल्हा रुग्णालय, स्त्री रुग्णालय परभणी येथे 12 स्त्री कन्यांचा जन्म झालेला आहे आणि त्यांना प्रोत्साहन म्हणून आज साडी, लहान बाळाचा ड्रेस आणि चैन हे त्यांना वाटप करण्यात आलेलं आहे दीदींच्या कार्यकर्त्यांतर्फे। खरंच हा समाजामध्ये खूप चांगला उपक्रम राबवला गेलेला आहे, जेणेकरून स्त्री ही धनाची पेटी आहे असं आपल्याकडे म्हणलंच जातं, हे खऱ्या अर्थाने सार्थक आहे। तर स्त्री जन्माचं स्वागत असंच केलं पाहिजे। समाजामध्ये सुद्धा सर्वांनी पुढे येऊन स्त्री भ्रूण हत्या जी आता होत आहे ती बंद झाली पाहिजे आणि स्त्रियांना कसं पुढे आणता येईल आणि समानतेने वागवता येईल यासाठी सर्व समाजाने पुढाकार घेतला पाहिजे। हा चांगला संदेश त्यांनी आज समाजाला दिलेला आहे। त्यासाठी सर्व जिल्हा रुग्णालय, स्त्री रुग्णालय परभणीतर्फे मी त्यांचा धन्यवाद व्यक्त करते आणि पूर्ण समाजाला आवाहन करते की असंच स्त्रियांना गंभीर पाठिंबा द्या, आपण असंच पुढे काम करू शकतो। धन्यवाद। धन्यवाद मॅडम।
त्यांना सांगितलं ना त्यांना सांगितलं तुम्हाला कसं घेतात उद्या जर हसून वगैरे सत्कार करायला आले त्यांना माहीतच नाही ना माहीतच नाही महाराष्ट्र जनतेचा आवाज महाराष्ट्र पंचा माध्यमातून